नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 5:30 वाजलेले होते आणि मी बनवायला लागली होती उन्नतीसाठी टिफिन. उन्नतीच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि तिने मला रात्री सांगितलं होतं तिला कांद्याचा पराठा हवा आहे. तिचा काय माहिती इतका फेवरेट येतो की तिला खूप आवडतो. तिला रोज जरी दिला तरी तिला कंटाळा येणार नाही. सोबतच टिफिनमध्ये हेही पदार्थ मी दिले होते. हे छोटे छोटे डब्बे सिग्नोवेअरचे आहेत. मला नक्कीच कमेंट येतील म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केलं. आईला माझ्या भाचीसाठी टिफिन घ्यायचा होता, त्यावेळेस मी सोबत गेली होती. तर हे दीप अप्लायन्सेसमधून घेतलेलं आहे. तुम्हाला DH पटेलमध्ये पण सराफ बाजारात मिळतील. सकाळ झाली होती, एकदम मस्तच वाटत होतं. उन्नती फ्रेश होती आणि शाळेचा पहिला दिवस होता. पण आमचे व्हॅनवाले दादा, उन्नती आता आमच्या भागाकडून 1 किंवा 2च विद्यार्थी असल्यामुळे ते म्हटले की आजच्या दिवस तुम्ही सोडून द्या. मग मी तिला शाळेत सोडवायला गेली. मलाही तितकाच आनंद झाला की पहिल्या दिवशी चला आपल्या मुलांना म्हणजे सोबत जात आहोत. आणि मग आली मी भाजी घ्यायला. छान फ्रेश फ्रेश भाज्या घेतल्या आणि इथे ना सकाळ 6:45 वाजलेले होते आणि मी गोदामाईच्या काठावरती आलेली होती. इथे आल्यानंतर ना तुम्ही कितीही थकले असणार, तुमचा थकवा 200% जाणार. मी सांगते, माहिती नाही इथे या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ना काहीतरी वेगळीच जादू आहे. या नदीच्या काठावरती, म्हणजे फक्त नदी नाही आहे, ती गोदामाई आहे नाशिककरांसाठी. आणि तिथे आल्यानंतर ना एक वेगळीच एनर्जी आहे. तिथल्या हवेमध्ये ना एक वेगळ्याच लहरी आहेत. तिथे भले ना कुठेतरी म्हणजे पाण्याचा, काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा वास येतो, पण तरीही माणूस तिथे कितीही वेळ उभं राहू शकतो आणि अगदी मस्तच त्या पाण्याकडे बघून ना एकटा स्वतःशीच काहीतरी विचार करत असतो. सगळं जग विसरून तो एक वेगळ्याच आपल्या दुनियेला अनुभवत असतो. तिथे गेल्यावर ना मला एक नेहमी दुःख होतं की जे बाहेर टुरिस्ट असतात ना, ते त्याच पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्ये ना कपडे धुतात, आंघोळ करतात, पण मग घाण पण होते त्यासोबतच. आणि परत तिथे जे पैसे मागणारे लोक असतात ना, तेही तशाच पद्धतीने घाण करतात तिथे. ही मात्र मला नेहमी खंत वाटते. नंतर मी फुलं आणली होती मोगऱ्याची. खूप फुलं म्हणजे ना खूप कमी प्रमाणात होते, कारण की आता उन्हाळ्यामुळे फुलांचं प्रमाण कमी झालं आहे. पण मी बाजार तुमच्यासोबत शेअर केला नाही, कारण की ना बऱ्याचदा दाखवते, छान वाटतं मला, पण माझे मिस्टर्स मला म्हणतात कितीदा दाखवते फुलांचाच बाजार. पण मलाही नक्की माहिती आहे स्त्रियांना फुलं इतकी आवडतात ना, आणि नवऱ्याने खास एखादं गुलाबाचं फूल दिलं ना तर ते हमखास आवडतं. माझ्यासोबत सुरुवातीला ना लग्न नाही, मी दादर म्हणजे बांद्र्याला राहिला होती आणि दादर वेस्टला ना मी बऱ्याचदा जायचो. तर स्टेशनच्या बाहेर निघाल्यावरती ना असे फुलांचे गुच्छ गुलाबाचे लाल लाल घेऊन ना मुलं विकत असायची किंवा मोठे माणसं विकत असायचे. आणि मला असं नेहमी वाटायचं माझ्या मिस्टरांनी मला एक गुच्छ म्हणजे बुके घेऊन द्यावा फुलांचा. 12 फुलांचा असतो तो, किंवा एक फूल तरी घेऊन द्यावं. पण ते काही मला घेऊन देत नव्हते. त्यांच्यासाठी ते काय फुलं म्हणजे घेऊन द्यायचे असं त्यांच्या मनात आलं नसेल कदाचित, आणि मीही बोलत नव्हती, पण सतत माझ्या मनात नेहमी असायचं. पण नाशिकला आल्यानंतर मीच बाजार एवढा फिरते, मी स्वतः बाजारात जाऊन फुलं घेते. आता मला तेवढं त्याबद्दल म्हणजे वाटत नाही. पण त्यावेळेस दादरला गेली ना मी, किंवा कुठल्याही स्टेशनच्या बाहेर ना, मुंबईला माहितीच आहे सिग्नलवरती, पण आमच्या इथे नाशिकला पण खूप सिग्नलवरती फुलं विकायला असतात. बऱ्याचदा आपलं स्त्रियांचं कसं असतं, आपण ना भावना व्यक्त करत नसतो. आपल्याला असं वाटतं की नवऱ्याने स्वतःच समजून घ्यायला हवं की हे आपल्याला हवं आहे. काय ती फूल, एक गजरा घेतलेल्याचा पण किती आनंद असतो ना. पण कधी कधी पुरुष पण त्यांच्या कामामध्ये एवढे गुंतलेले असतात आणि या सगळ्यांनाच या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत नाही. पण आपलं स्त्रियांचं मन खूप भावनाशील असल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतत असतो. कारो रिगल रिजन्सी मल्टीकुक केटल आहे. तिची बॉडी स्टीलची आणि प्लास्टिकची बनवलेली आहे. ट्रान्सपरंट तिला झाकणी दिलेलं आहे की पदार्थ बनवताना किंवा शिजताना, वापताना त्यातून दिसतं. ऑन ऑफसाठी हे बटन आहे आणि 1 आणि 2 असा स्पीड तिथे आहे. नंतर हे आपल्याला स्टीमिंगसाठी दिलेलं आहे. हे बेकिंगसाठी दिलं आहे. ढोकळा, केक यात आपण बनवू शकतो. नंतर अंडे वाफवण्यासाठी हे
बॉइलिंग रॅक दिलेला आहे, सोबतच ग्रिल पण करू शकतो. याच्यामध्ये आपण ही ग्रिलिंगसाठी दिलेला आहे किंवा काही भांडं ठेवून आपल्याला बेक वगैरे करायचं असेल त्यासाठी स्टँड म्हणून उपयोग करू शकतो. केटलचे पॉवर बेस डिस्टॅचेबल आहे, 360 डिग्री सिव्हिल सोबत येते आणि पॉवर केबल आपण फिरवू शकतो. 6 वस्तू मिळतात. ह्या सगळं जेही प्लास्टिकचं आहे ते BPA फ्री आहे, त्यामुळे आपल्याला यूज करायला काही हरकत नाही. हे ट्रान्सपरंट झाकणामुळे खूप फायदा होतो की आपल्याला पदार्थ आतला दिसतो. स्टीमर पॉटमध्ये मी अनेकदा तुमच्यासोबत अनेक वेगवेगळं म्हणजे पदार्थ बनवून दाखवले. इनर पॉटची कॅपॅसिटी 1.2 लिटर आहे. फूड ग्रेड मटेरियलपासून बनवलं आहे. 600 वॅट याची पॉवर आहे. यात आपण चहा, कॉफी, ढोकळा, अंडे उकळू शकतो, मॅगी बनवू शकतो, केक बनवू शकतो, पोहे उपमाही बनवू शकतो. जे सिंगल बॅचलर्स असतात, जे काही हॉस्टेलला राहतात किंवा फिरायला जात आहेत, लहान बाळ आहे, लहान मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी आपण इझिली जेवण यात बनवू शकतो. अगदी छान बनतं. मी अनेक पदार्थ बऱ्याचदा बनवून दाखवलेले आहेत. आता यावेळेस मला सूप बनवायचं होतं म्हणून मी गाजर आणि टमाटे वाफवायला टाकलेले होते. यात भात बनवू शकतो, पास्ता बनवू शकतो, मोमोज बनवू शकतो. अनेक पदार्थ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. अगदी छान पद्धतीने वाफलेले आहेत की इझिली सूप होऊन जाईल. प्रॉडक्ट टॅग केला आहे, नक्की आवडल्या. ज्या अगदी खूप महाग झालेल्या आहेत त्यामुळे ना मी लगेचच्या लगेच निवडायला घेतल्या. कारण म्हणजे 30 रुपयाला पाव गवार, 30 रुपयाला पाव शिमला, 20 रुपये पाव डांगर, 40 रुपयाला मेथी, 20-20 रुपयाच्या मेथीच्या आपल्या कोथिंबिरीच्या जुड्या, वांगी पण 30 रुपये पाव असं जवळपास मिळालेलं. मग त्यामुळे ना, आणि आमच्या गल्लीत तर खूप महाग आहे. म्हणजे सगळं मला जे तिथं 20 रुपयाला मिळतं ना, तर आमच्या गल्लीत 30 ते 35 रुपये आहे एका म्हणजे भाजीची पाव किलोची किंमत. मग त्यामुळे अगदी मोठ्या बाजारात गेलं, खूप मोठा नसतो पण असं छान गल्लीभर असतो, शांतता असते, ते मला खूप आवडतं. आणि गावरानी भाज्या असतात. विशेष म्हणजे तिकडे गावाकडचे असे छोटे छोटे व्यापारी किंवा शेतकरी घेऊन येतात आणि सगळं ज्येष्ठ मंडळी विकत असते. आपलाही थोडाफार हातभार लागतो, त्यांना मदत होते. मी कधी तिथे त्या बाजारात गेल्यावर भाव करत नाही, दुसरीकडे गेल्यावर नक्कीच कमी करते. पण इथं गेल्यावर ना माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं आहे की हे सगळे म्हातारे लोक आहेत, यांच्याकडून 1 रुपया आपण कमी करून नको घेत जाऊ, ते सांगतील ते देऊन टाकायचं. एवढ्या वयात पण ते स्वतः म्हणजे कमवत आहे, हे मला खूप आम्हाला विशेष वाटतं. कारण की म्हणजे 70-75मध्ये पण स्वतःच्या पायावरती ते उभे आहेत. सकाळी सकाळी घराच्या बाहेर पडलं ना, तर कितीही आवरलेलं असलं ना, पण घरामध्ये काय माहिती आल्यावरती पसारा दिसतो. अगदी माझं तसंच झालं होतं. किचन ओट्यावरती ना स्वयंपाकाचा पसारा झालेला होता आणि सोबतच भांडी खूप म्हणजे जे रचायचे होते, काही जमा करायचे होते किचन सिंकमध्ये. आणि मी या सध्या ना खूप व्हिडिओ बनवते ह्याची कंपनीचे, तुम्ही मला नक्कीच समजून घेणार. कारण की थोडंफार याच गोष्टीमुळे मला पण थोडी म्हणजे प्रोत्साहन मिळतं, मदत होते. तुमच्यासोबत मी अजून वेगळं शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करते व्हिडिओमध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं दाखवत असते. कधी क्लिनिंग, कुकिंग, कधी बाहेरचे बाजार, कधी शॉपिंग आणि मग मध्ये थोडेफार प्रॉडक्टचे. डांगरची भाजी करायची होती. मी विचार केला कशाला आता परत कढई भरू, तर कुकरमध्येच करून घेते. आधी ना मी मटकीची भाजी केली होती, पण नंतर ना मैत्रीण ना गावाला गेली होती, तिच्या मुलींनाही मला जेवण द्यायचं होतं, म्हणून मग मी दुसरी भाजी पण करून घेतली. आधी ना मी मिरची, कोथिंबीर, लसूण हे सगळं ना खलबत्त्यात कुटत होती. नंतर आठवलं, अरे माझ्याकडे चॉपर आहे ना, त्याचा उपयोग करू शकते. हे इलेक्ट्रिक चॉपर खूप छान आहे आणि हे आपलं चार्जिंगचं आहे, हे पण चांगलं आहे. तर अगदी झटपट कट होतं. मी तरी कढीपत्ता घाईमध्ये विसरूनच गेली. फोडणीमध्ये ना डांगराच्या भाजीमध्ये मेथीचे दाणे आणि तीळ टाकायची. इतकी भारी भाजी लागते ना, अगदी भंडाऱ्यातल्या भाजीसारखी. आणि थोडासा गोळ तर सगळेजणच टाकतात. नंतर ना कोथिंबीरमध्ये इतकी माती होती, मी पाण्यामध्ये जवळपास 10-1 मिनटं अशा टोपलीत भिजून ठेवलेली होती. आणि नंतर सगळं बनवलं. आणि मला बनवायचा होता रील, नंतर इंस्टाग्रामचा रील. त्याच्यासाठीही
थोडं वेगळ्या प्रकारचं शूटिंग करावं लागतं. नॉर्मली मी बनवत असते, मध्ये कधीतरी गॅप जात असतो. मग परत किचन ओटा सगळं स्वच्छ केलं होतं आणि स्पेशली वरण भात वगैरे असं बनवायचं होतं, म्हणून मग मी त्यासाठी रील बनवायला लागली. मैत्रिणीच्या मुलींनाही वरण भात द्यायला कामात येणार होता, म्हणून मी बनवून घेतलं. नंतर ना रील बनवण्यासाठी मला बटाट्याची भाजीही बनवायची होती आणि त्यांनाही द्यायला म्हणजे होऊन जाईल. तर अशा पद्धतीने माझं सगळं शेड्यूल चाललेलं. एखाद्या दिवशी कंटिन्यू स्वयंपाक चाललेला असतो आणि कधीतरी एखादा पदार्थ केला तर तो म्हणजे त्याच्यानंतर किचनमध्ये जाण्याचंही काम येत नाही. असं तुमच्यासोबत पण घडतं का? आणि ज्या दिवशी मी जास्त पदार्थ बनवते ना, त्या दिवशी जेवायला कोणी तयार होत नाही आणि फक्त कधीतरी कमी पोळ्या केल्या किंवा भाजी अगदी व्यवस्थित केली आणि ती संपून जाते, थोडीशी कोरडी भाजी केली तर, आणि मग ना सगळ्यांना एवढी भूक लागते, त्यांना असं वाटतं मम्मीने काही जेवण बनवलेलंच नाही, मम्मी काहीतरी बनव, हे सारखं चाललेलं असतं. हे प्रत्येकासोबत घडतं, मला तरी असं वाटतं. कारण की मैत्रिणी जेव्हा आम्ही गप्पा मारतो ना, तेव्हा नेहमी होतं. डाळ तांदूळचं पाणी मी नेहमी झाडांना टाकत असते. आधी माझ्याकडे छोटीशी बकेट होती, त्या बकेटमध्ये मी संपूर्ण पाणी साठवून ठेवायची. आता ह्या कॅनमध्ये साठवते आणि मग नंतर साधं पाणी मिक्स करून झाडांना देत असते. तुम्ही झाडांना कोणतं खत देतात याविषयी मला भरपूर कमेंट्स आल्या. आणि ढोकळ्यासाठी ना मी रेशनचा तांदूळ शोधते. तो मला मिळाला की मी लगेच बनवणार आहे. मलाच खूप घाई आहे ढोकळा बनवण्याची. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी झाडांना कुठले खतं वापरते, कुठली फवारणी करते ते नक्कीच दाखवेल. आणि हा व्हिडिओ आधीच बनलेला होता, म्हणून मग मी यावेळेस काही ॲड केलेलं नाही. बटाटे वाफले होते, गरम गरम पटपट साली काढून घेतल्या. आमच्याकडे पाण्याचा इतका प्रॉब्लेम झालेला आहे की रोजच आमच्याकडे पाणी नसतं बिल्डिंगला. सतत म्हणजे मध्ये येतं जातं. कारण की पाण्याचा फोर्स खूप कमी येतो आहे आणि लोक जास्त, घरं जास्त. तर खरं तर म्हणजे हे सगळं अनुभवताना असं वाटतं की भविष्यात जर पाऊस नाही पडला तर काय अवस्था होईल. खरं तर म्हणजे ना अंगाला काटे येतात. आणि किचनमध्ये पाणी नसेल ना, इतकं कठीण होऊन जातं सगळं काम करायला. 2 तास माझे वाया गेले होते. मी तरी स्वयंपाक कसं तरी करत होती, म्हणजे जसं शक्य होईल तसं शूटिंग करत होती. आणि पाणी नसल्यामुळे माझी आतल्या आत चिडचिड पण सुरू होती. जसं पाणी आलं ना तसं मी पटापट हाताने भांडे घासून टाकते, कारण की डिशवॉशरची वाट बघत नाही. कारण वॉशिंग मशीनही चालवायचं असतं, डिशवॉशरही चालवायचं असतं, दोघं एका वेळेस चालवत नाही. मग त्यामुळे जसं जमेल आटापिटा करून तसं मी करत होती. किचन ओट्यावरची संपूर्ण भांडी मी ना म्हणजे लगेच पटापट पुसून जागेवर ठेवली. फ्रीजमधली भांडी ठेवली. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हे इलेक्ट्रिक चॉपर बघितलंच होतं. खरं तर मला ना म्हणजे खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती, पण मीही मागे पुढे विचार करत होती आणि मला मिळालं ते अगारो कंपनीकडून. मला खूप आनंद झाला होता. माझा अवतार बघू नका, कारण की मी खूप थकून गेलेली होती दिवसभरात आवरून. मग त्यामुळे ना मलाही म्हणजे केसही विंचरावेसे वाटत नव्हते. नंतर शाळा सुरू होणार होती, म्हणून उन्नतीची वेगळीच असं एक वेगळाच उत्साह होता तिच्यामध्ये. टिफिन बॅग, नंतर ही तिची डायरी, नंतर नोटबुक्स, आता तिचं बुक्स आणायचे राहिलेले आहेत, हे बॅग, सगळं कंपॉस बॉक्स, नंतर वेगवेगळे पेन. असं तिला छान वाटत होतं. ती सारखी तेच बघत होती. मलाही माझं बालपण आठवत होतं की आपणही असंच करायचो. एखादी नवीन वस्तू, आज जरी नवीन वस्तू असली ना, सारखं तिला जाऊन बघत असतो आपण. एखादी साडी असू द्या, ड्रेस असू द्या, भांडं असू द्या. मी भांड्याला तर नक्कीच बघत असते, सारखं बघत असते. किंवा एखादं कपाट जरी रचलं ना, ते छान दिसतं ना, तर मग मी परत जाऊन उघडून ते कपाट बघत असते. मग मला टिफिनची परत धावपळ व्हावी नाही म्हणून मी मसाल्याचे डबे भरून ठेवले. सेपरेट पराठ्यात ज्या वस्तू लागतात त्याचेही म्हणजे त्याचाही हा मसाल्याचा डबा भरला. उन्नतीला पराठे खूप आवडतात. भाज्यांना ती पटकन खात नाही, भाज्या शिल्लकच आणते ती डब्यामध्ये. मग मीच त्याच भाज्यांचा पराठा बनवून देत असते. मग त्यामुळे ना तो पराठा संपून जातो, म्हणून मग मी हा सेपरेट मसाल्याचा डबा पराठ्यांसाठी तीळ, बडीशोप, ओवा, हळद, तिखट आणि जिरं असं भरून ठेवलेलं आहे. नंतर मटकीही मी भिजायला टाकलेली होती.
ही गावरानी मटकी होती, याला शिजायला बराच वेळ लागतो. गावाकडून आणलेली होती मी. मला मसाल्याचा डबा बघायला आणि भरायला खूप आवडतो, कारण की तो कलरफुल असतो. जसं आपलं आयुष्य असतं कलरफुल, त्या आयुष्यामध्ये सुखं दुःख चढ उतार म्हणजे येत असतात आणि आपण त्याला पार करत असतो. अगदी तसाच आहे. पास्त्याचे व्हिडिओ केले होते मागे, तर तेव्हा माझ्याकडे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो होता, तर तोही मी एका बॉटलमध्ये 2 बॉटलमध्ये सेपरेट भरून घेतला. डेट बघितली आधी की म्हणजे योग्य आहे की नाही, की डेट बार झालेला आहे. किराणा घेताना पण आपण नेहमीच बघितलं पाहिजे, नाहीतर बऱ्याचदा आपण असंच घेऊन टाकतो विश्वास ठेवून, पण मग आपल्याला नंतर फसगत झाल्यासारखं होतं. म्हणून आणि ना बऱ्याचदा काही दुकानदार जो मानत नाहीत अशा वस्तू देऊनी, म्हणून नेहमी प्रत्येक वस्तू चेक करून घेतली पाहिजे. हे पण मी हळूहळू शिकत गेली. माझ्यापेक्षा तर आता मुली जास्त बघतात, मी तरी बघत नाही, मी विसरून जात असते. पण तनिष्का वस्तू घेताना नेहमी तारीख वगैरे सगळं वर्ष सगळं बघत असते आणि बऱ्याचदा तीच मला दाखवून देत असते की ही डेट बार झालेला आहे, हे घेऊ नको. आता मग टिफिन काढून घेत होती मी. उन्नतीला ना खूप मॅचिंग वगैरे असे टिफिन लागतात, की एकाचं झाकण वेगळं एकाचं झाकण वेगळं नको, याच्यामध्ये हेच पाहिजे पर्टिक्युलर. मग त्यामुळे ना मी तिचे जे टिफिन बॉक्स होते ते काढून घेतले आणि मिस्टरांचा टिफिन असतो ना त्यावेळेस ना खूप सारे डबे लागतात. पण सध्या आता हे डबे लागत नाही आहे, पण हे सारखे डबे बुलढाण्याला जात असतात येत असतात. खूप निम्मे डबे बुलढाण्याला होते. मागच्या वेळेसच मी मिस्टरांच्या मागे लागलेली की आणा परत, मग त्यांनी आणलेले, कारण की जेवण देत असते मी, मग त्यावेळेस टिफिन तिकडे जातात. गेल्या 2 महिन्यापासून ह्या टिफिनच्या बास्केटला मी हाती लावत नव्हती. बघा कसं असतं की ज्यावेळेस ज्याची गरज नसते ना त्यावेळेस आपण त्या वस्तूंना ढुंकूनी, वस्तू असू द्या किंवा माणसं, ढुंकूनी बघत नसतो. पण ज्यावेळेस गरज पडते ना तर लगेच बरोबर आपण त्या वस्तूंकडे किंवा त्या माणसांची गरज भासल्यावर त्यांना ओळख दाखवत असतो. त्यांची गरज आहे असं जाणीव करून देत असतो. माणसांचंही असंच असतं, गरज असल्यावरच बरेच जण आपल्याला आठवत असतात, गरज नसते त्यावेळेस आपल्याला विचारतही नसतात. असं प्रत्येकाला अनुभव येतो. तसंच मला ह्या डब्यांविषयी जाणीव झाली की 2 महिन्यात मी यांच्याकडे बघितलंही नाही, कपाटामध्ये ठेवून दिले होते. मग आता मुलींचा अभ्यासाला मी आजपासून सुरुवात केलेली होती. अगदी अर्धा पाऊण तास 1 तास असं वाढवत जायचं असं ठरवलेलं होतं. काहीही झालं तरीही मध्ये खंड पाडायचा नाही, पाहुणे आले तरी. ते निभवण्याचा मी प्रयत्नही करणार आहे. आणि भाजी निवडून घ्यायची होती सकाळसाठी आणि मुलींना बॅगा वगैरे, तर उन्नतीला बॅग भरायला लावली होती आणि परत मला ना सकाळची पूर्वतयारी करून ठेवायची होती थोडंफार, की लवकर म्हणजे सगळं होईल, माझी घाई होणार नाही. उन्नतीचं सगळं दाखवणं सुरू होतं, गप्पा मारणं सुरू होतं. अशातच रात्रीचे 11 वाजलेले होते. किचन ओटा स्वच्छ केलेला होता, भांडी वगैरे घासून ठेवलेली होती आणि स्वच्छ गॅस ओटा बघायला खूप आवडतो. मग मी खाऊचे छोटे छोटे डबे तेही वरतीच ठेवले. अशा पद्धतीने आजचा दिवस होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन आला असेल सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक केल्याने, हाईप केल्याने आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याने मला नेहमी प्रेरणा मिळते. चला परत भेटूया, बाय बाय. बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईकही करत नाही, हाईपही करत नाही. प्लीज करा.